सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपण जीवनगाथा या सदराअंतर्गत श्री संत आप्पाजी महाराज यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. माधांचे महाराज प्रज्ञाचक्षू गुलाबराव यांनी आपल्या शब्दवैजयंती नामक आर्या कवनात जन हो श्यामगुणाने इच्छा करू पूर्ण चित्त आप्पाजी, आर्वीकर वंदावे यास्तव दामोदराख्य आप्पाजी अशी आप्पाजीची स्तुती केली आहे. तेलंगरायाच्या आर्वीचे आप्पाजी महाराज उर्फ दामोदर शास्त्री घाटे यांचा जन्म तळेगाव दशसहस्त्र येथील वेदपंडित रामचंद्र नारायण शास्त्री भाऊजी महाराज यांचे पोटी इसवी सन 1830 मध्ये भाद्रपद अमावस्येला झाला. त्यांच्या पणजोबांचे नाव राजेश्वर शास्त्री असे होते. त्यांचे वडील तळेगावहून आर्वीला काळ्या महादेवाचे देवळात चातुर्मास पुराणार्थ प्रतिवर्षी येत असत. घाटे घराण्यात संस्कृत ग्रंथांचा संग्रह पिढ्यानपिढ्याचा असल्यामुळे आप्पाजींनी घरीच 5व्या वर्षापासून पाठांतर सुरू केले. 11व्या वर्षी अमरावतीकर शिवरामपंत बारलिंगे यांची महाकन्या गिरिजा हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे त्यांनी संस्कृत काव्याचा अभ्यास अमरावतीकर राघवशास्त्री कविमंडन यांच्याकडेच केला. पुढे नागपुरास प्रयाण करून त्यांनी तेथील लंगडे शास्त्री यांच्याकडे काव्यशास्त्राचा कसून अभ्यास केला. अध्ययनोत्तर आप्पाजी आर्वीस आले. वडिलांच्या आज्ञेनुसार ते तेथील महादेव मंदिरात भागवतकार प्रवचने करू लागले. त्याच काळी अमरावतीला 125 वर्षाचे मथुरेकडील महाराज ब्रह्मचारी बुवा मुरलीधराच्या मंदिरात राहत असत. आप्पाजींनी मधून त्यांचा सत्संग साधला. त्याचे रूपांतर परस्परांच्या प्रगाढ प्रेमात झाले. त्याच मंदिरात वृंदावन वारीनंतर माझा श्रीकृष्ण मला आज प्रत्यक्ष भेटला असे उद्गार काढून आप्पाजी महाराज माधांच्या महाराजास कडकडून भेटले होते. आपल्या गुरुतुल्य ब्रह्मनिष्ठ ब्रह्मचारी बुवांनी शके 1970 पौष कृष्ण नवमीला रेवशाला समाधी घेतली. हे ऐकून विद्वान आप्पाजी अधिकच विरक्त झाले. आता आप्पाजी संसाराची असारता अनुभवू लागले. त्यातच त्यांची पत्नी अंबादास नावाचे अर्भक व 3 मुले मागे ठेवून परलोकवासी झाली. त्यावेळी आप्पाजी अवघे 35 वर्षाचे होते. आप्पाजी आता आर्वीत विरक्तीत काळ काढू लागले. भागवतातील पोथी हीच त्यांची जीवनातील संपत्ती. त्यांनी भागवतातील वचने वेचून त्यावर प्रवचने करण्याचा सपाटा सुरू केला. त्या नित्यक्रमाव्यतिरिक्त रामनवमीचे नवरात्र, कृष्ण जन्मोत्सव, गुरु ब्रह्मचारी बुवांची पुण्यतिथी आदी नैमित्तिक कर्मे ते कटाक्षाने पाळीत असत. त्यांच्या विद्वत्तापूर्ण प्रवचनांचा आस्वाद घेण्यास छिंदवाड्याकडील मोहगावचे महाराज श्री केशवदास हे आस्थेने येत असत. अमरावती, नागपूर, काटोल आदी विभागात ते सर्वतोमुखी झाले. महाराज समाजाचे सच्चे सेवक असल्यामुळे धनिकाकडून मिळत गेलेली वस्त्रप्रावरणे ते दीनदुबळ्यास वाटून देत. ते पट्टीचे प्रवचनकार असले तरीही कुणाचेही कीर्तन ते आवडीने ऐकत. त्यांचे व्यक्तित्व विनम्रतेने विनटलेले होते. आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून ते प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मथुरा वृंदावनाची वारी करीत. अनवाणी चालणे व थंड पाण्याने स्नान करणे हा त्यांचा नित्यक्रम असे. इसवी सन 1899च्या वृंदावन वारीचे वेळी ते विकलांग झाले तरी देखील त्यांनी आमरण शिष्य समुदायासमवेत वार्धक्यातही वारी चालू ठेवली. 1909च्या फाल्गुन वद्य एकादशीला मात्र त्यांनी आज आम्ही जाणार असे आप्पाजी महाराजांनी आर्वीत घोषित केले. पण तो दिवस अशौचाचा 10वा आहे असे कळताच इच्छामरणी आप्पाजींनी शके 1852च्या फाल्गुन वद्य द्वादशीस रविवारी देह ठेवला. प्रयाणकाळी त्यांनी आन्हिके आटपून असंख्य समुदायासमोर राधाकृष्ण राधाकृष्ण असा नामघोष सुरू केला. सायंकाळी ज्योतीत ज्योत मिळालेली पाहण्याचे भाग्य आर्वीकरांना लाभले. गत शतकात आर्वी येथील सीताराम गुर्जर गानोट नावाच्या संत कवीने भक्त महिमामृत नावाचा ओवीबद्ध संत कथाग्रंथ रचला. त्यातील काही अध्यायात आप्पाजीचे आख्यान
आढळते. इसवी सन 1950 मध्ये वैकुंठवासी झालेले वासुदेव अंबादास घाटे उर्फ तात्याजी महाराज हे आप्पाजीचेच आर्वीतील पौत्र होत. त्यांचेही स्मारक मंदिर महादेव मंदिरासमोर बांधून तयार झाले आहे. श्री संत आप्पाजी महाराज की जय. श्री संत तात्याजी महाराज की जय. समर्थ सद्गुरू लहानूजी महाराज की जय.